बहुजन इंडिया न्यूज टुडे मध्ये आपलं स्वागत आहे. आता जाणून घेऊया ताज्या घडामोडी. मी आलेलो आहे रिद्धी ओमप्रकाशजी शर्मा यांच्या घरी. ही जी मुलगी आहे ही महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक प्राप्त झालेली आहे. 100% गुणीनं प्राप्त केलेले आहेत. रायसाहेब मोती संगई या संगई शाळेहून ती प्राप्त झाली विद्यार्थी आहे. तिने चांगले गुण प्राप्त केलेले आहेत आणि तिच्यासोबत तिचे आई वडील सुद्धा आहेत. तिच्यासोबत आपण हितगुज करूया. तुझं नाव काय? रिद्धी ओमप्रकाश शर्मा. अं, रिद्धी. रिद्धी. हम्म. तू जे हे गुण प्राप्त केले आणि जे काही आता तू 100% मार्क मिळाला, तुला कसं वाटतं नेमकं आता पहिले? मला आता आनंदच होत आहे, म्हणजे 100% मिळाले. म्हणजे आतापर्यंत आमच्या स्कूलमध्ये 100% घेणारी मीच पहिली. म्हणजे पहिली तुझा विद्यार्थिनी ठरली आहे हा. संघाच्या संपूर्ण त्या नाही, आधी पण घेतलेले, पण ती कोरोनाची बॅच हा हा जी स्कूलमध्ये पेपर चेक हा, झाले हा. होते पण ती. यावेळेस तू समजा हा. यावेळेस तरी समजा तू हो. पहिली आलेली आहे. हा. जिल्ह्यातून विभागातून आणि महाराष्ट्रातून सुद्धा हो. 100 गुण घेऊन प्राप्त झालेली तू पहिली विद्यार्थिनी आहे. हम्म. याबद्दल तुला आणखी काय फिलिंग वाटते? चांगलं वाटते? हो, चांगलंच वाटतं. बरं, तुला या तू 100% गुण घेतले आहेत. शाळेमध्ये तुला टीचर होते, मुख्याध्यापक असतील, तुला मार्गदर्शन कोणाला लाभलं होतं? मला सर्वात जास्त तर माझ्या आई वडिलांचं, दोघांचं सगळ्यात जास्त, म्हणजे टीचर्सनी पण केलं, पण जितकं आई वडिलांनी केलं तितकं कोणीच नाही केलं. म्हणजे घरी तुझे अभ्यास करून घेत होते का? नाही, अभ्यास नव्हते. अभ्यास करून घ्यायची तर तशी काही गरज नाही पडली मला. पण त्यांनी जितकं सपोर्ट केलं मला गोष्टीला, ते खूप माझ्यासाठी, म्हणजे ते आज माझं नेमकं 100%. कारण शिकवतात तर सगळेच टीचर सर्वांनाच ना. आणि टीचर्स लोकांनी पण मला खूप असं, म्हणजे नेहमी मला एन्करेजच केलं. काही म्हटलं तर मी, माझ्या काही अडचणी असल्या त्या पण सॉल्व्ह केल्या. आणि काही असलं तरी मला असं छानपणे समजून सांगितलं. आणि त्यांना पण कुठेतरी अपेक्षा होतीच की मला पडतील म्हणून. पण एकदम 100च पडतील हे थोडंसं, म्हणजे तुला आत्मविश्वास होता का नेमकं तुला एवढं मार्क पडतील किंवा तू फर्स्ट येतील, महाराष्ट्रातून येशील, विभागातून अमरावती जायची? मला शाळेतून येईल याची होती खात्री. हे पण होतं की संघ एज्युकेशन सोसायटी मधून येईल. पण मग तालुक्यामधून तर आलीच मी, कारण बाकीचे स्कूल काहीतरी 98 वर हायेस्ट आहे. आणि मग जिल्ह्यातून पण प्रथम आहे यावर्षी. मागच्या वेळेस पण आमच्या स्कूलमधला एक दादा होता, तो सेकंड होता. यावेळेस मी प्रथम आहे, तर त्याचा आनंद जास्तच थोडा. तुला नेमकी आता कोणत्या शिक्षकाचा जास्त गाईडन्स तुला म्हणजे लाभलं? मला म्हणजे मला ट्युशन पण होता. त्यामध्ये होले सर होते, ज्यांनी मला मॅथ्स खूप छान, मला मॅथ्समध्ये 100 पैकी 100 आहे. तेच आमच्या स्कूलमध्ये पण जे सर होते, खारोडे सर, त्यांनी पण मला मॅथ्ससाठी खूप गाईड केलं. म्हणून मला मॅथ्समध्ये 100 पैकी 100 आहे. संस्कृतमध्ये 100 पैकी 100 आणि सायन्समध्ये 99 आहे. त्यासाठी मला खुरगड टीचरनी पण खूप शिकवले आणि टीचरनी पण मला गोष्टीला सपोर्ट केला. आणि स्कूलमध्ये पण, म्हणजे सेम स्कूलमध्ये पण त्यांनी पण खूप. आणखी तू जे काही आता शाळेत शिकली किंवा ट्युशन मध्ये शिकली, त्याचा तुला नेमका फायदा कुठे झाला, कसा झाला? म्हणजे शाळेतून पण मला शिकायला मिळालं, पण मी ट्युशन नेमकी फक्त प्रॅक्टिससाठी लावली होती, की बा टेस्ट होते तर आपण अभ्यास करून जाऊ. शाळेत असं रोज नाही होत ना टेस्ट, ट्युशनमध्ये होते, मग आपला अभ्यास होऊन जाईल त्या कारणाने. म्हणून मग मी असं ट्युशन त्या कारणाने लावली. बरं, तू रोज अभ्यास किती तास करायची, कशी करायची? मी तसं आधी जेव्हा शाळा सुरू होती तेव्हा 1-1.5 तास करायचे, पण जेव्हा आम्हाला डिसेंबर पासून सुट्ट्या लागल्या तेव्हा टाइम वाढत गेला. कधी 4 तास, कधी 2 तास, असं पण करायचे, रोज करायचे काही ना काही. म्हणजे लिखाण करायची, वाचन करायची की पाठांतर करायची? तीनही करायचे, म्हणजे दिवसातून सकाळी समजा लिहिलं तर दुपारी वाचणं, मग संध्याकाळी तुझा पाठांतर. आवडता विषय कोणता नेमका? माझा सायन्स आहे तसा, पण सायन्स आहे, पण मला मॅथ्सचं सोडवायला असं, म्हणजे 10th पर्यंतचं मॅथ्स मला आवडायचं. आणि 10च्या पुढे मॅथ्स थोडं कठीण असते, त्यामुळे सायन्स. सायन्स आवडतं. आणखी तुला जे काही आता ते तुला जे यश प्राप्त झालं, समजा 100% मार्क मिळाले, तू अमरावतीहून आणि विभागातून तसे मराठामधून सुद्धा तू आली, प्रथम क्रमांक घेऊन प्राप्त झाली आहे 100%. आणि हे श्रेय नेमकं तर कुणाला देणार नेमकं? माझ्या आई वडिलांना आणि टीचर्स लोकांना पण आई वडिलांना आणि शाळेला मेन, म्हणजे कारण शाळेंनी पण केलं, पण जितकं मम्मी पप्पांचा सपोर्ट, कारण शाळा सगळ्यांना शिकवते, पण काहीतरी घरून वेगळं मिळते तेव्हाच पुढे जातो ना. आईचं असं म्हणणं आहे की मला जे शाळा शिकवतात सर्वांना शिकवतात, परंतु माझ्या आईवडिला जे मला जे काही मार्गदर्शन लाभलं तेच फार मोठं मोलाचं मार्गदर्शन आहे, असं या ठिकाणी रिद्धीने सांगितलेलं आहे. माझ्यासोबत आहे रिद्धी शर्माची आई रजनीताई. आपण जे काही आता जे काही संस्कार टाकले किंवा आपण जे काही मार्गदर्शन केलं, तर आपल्याला नेमकं कसं वाटते? आपली मुलगी समजा विभागातून आणि अमरावती जिल्ह्यातून नाही तर महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक घेऊन प्राप्त झाली, आपल्याला कसं वाटतं फिलिंग? मला खूप आनंद होत आहे आणि असं वाटतंय की जे आपण लहानपणी करू नाही शकलो काही प्रॉब्लेममुळे, ते आज माझं प्रत्येक स्वप्न ती पूर्ण करत आहे आणि असंच ईश्वर कृपेने ती तिचं पुढचं स्वप्न सुद्धा पूर्ण करो, हीच आशा आहे. आपण त्याला काय नेमकं गायडन्स केलं असं? काहीच नाही, फक्त तिला असं म्हणायची की बेटा अगर अभ्यास करशील तर आपली जिंदगी ही सुधारणार.
लोकं म्हणतात, की मुलगा पाहिजे, पण मी म्हणते, की नाही मुलगीसुद्धा मुलापेक्षा मुलगी मुलापेक्षा बरोबर पुढे आहे. म्हणजे मुलगी सुद्धा चांगली चांगली करू शकते आणि मुलगा तरी एकच याचं नाव रोशन करेल, मुलगी 2 याचं करू शकते. त्यामुळे माझी इच्छा असंच वाटते आणि मी प्रत्येक मुलीला पण सांगू इच्छिते, की आता त्यांनी ते पण अभ्यास करा. इस्रोसाठी सुद्धा जाणार आहे, आपण सुद्धा जाणार आहे सोबत. नेमकं तिथं काय केलं होतं इस्रोसाठी? तिने एक एक्झाम दिली होती आणि आपलं गाव हे खूप छोटं आहे, हे तुम्हाला पण माहिती आहे. इथे कुठले क्लासेस वगैरे नाही आणि तिने स्वतः सेल्फ स्टडी केली. म्हणजे मुलांना मोबाईल पाहताना काही-काही पाहतात आणि माझी मुलगी अशी होती, की जे फ्रीमध्ये मिळते एज्युकेशन, ती ते सर्च करायची. वाह! हे तिचं एक हॉबी आहे आणि ती मला तिची खूप चांगली वाटते. आता इस्रोसाठी म्हणजे नेमकं कशासाठी चालले तुम्ही? आता तिचा सत्कार आहे बॉम्बेला. तर आम्ही आमची पूर्ण फॅमिली चाललो आणि डिसेंबर महिन्यामध्ये लॉन्चिंग राहील मिसाईलचं, तेव्हा ती एकटी जाणार. बरोबर. हे तिची आवड केव्हापासून आहे तुम्हाला? तिला लहानपणापासून प्रत्येक एक्झाम द्यायची आवड आहे आणि आजपर्यंत अशी कुठलीही एक्झाम आहे नाही, की ती फेल झाली. म्हणजे हे गुण तिचे जन्मतःच आहेत की तुम्ही हो. निर्माण केले? नाही, नाही. मी कशी करणार? ती तिची बिचारी अभ्यास करते. आपल्याला फक्त एक गाईडन्स वे दाखवायचा आहे मुलांना आणि त्यांना करणं आहे. माझ्यासोबत आहे रिद्धीची आई आणि त्यांचं असं म्हणणं आहे, की ही जन्मताच त्या प्रकारची होती. ही जिद्द, चिकाटी आणि मेहनत हिच्या भरवशावरती या ठिकाणी आज पोहोचलेली आहे. तिनं 100% मार्क मिळवले. आम्हाला खूप आनंद झाला असं यांनीच म्हटलेलं आहे. बहुजन न्यूज टुडेसाठी मी मनोज मेळे, अमरावती.